सगळ्यांना नमस्कार। तर आम्ही चाललेलो आहे आता वारुळाला आणि सगळं साहित्य गोळा केलंय। आत्यांनी ताट घेतलंय, अश्विनीला हाक मारतात होय व आम्ही आलो वारुळाला जाऊन। थांबा तवर हा हो काही तर लगेच आलो 15-20 मिनिटात। काय आज आहे उद्या नागपंचमी, तुमच्या ध्यानात नाही होय? काय माणूस आहे पतंगी उडवायची। हा आता तुम्ही कवा पतंग उडवाय जायचा आणि कवा काय करायचा? आता तुम्हाला टायमिंग आहे का पतंग उडवाय? मित्रांनो हॉटेल जे असलं फुल चाललंय ना हा की अक्षरशः युट्यूबला व्हिडिओ टाकायचं येळच नाही। माझं मला खवलायला हवी ना पण टाकतो पण तुम्ही माणसाला मटण धावतोय काय दादा काय आता बरेच जण म्हणले वारीला जातात असं, पण असं देतात ते व्यवसाय आहे। आता काय करावं मग काय व्यवसायाच्या जाग्यावर व्यवसाय, वारीच्या जाग्यावर वारी आणि श्रद्धेच्या अवघड आहे काय करावं। काय नाही करायचं असं दरवाजा लावून घेता का तेवढा एवढा घ्यावं। माझ्या हातात दाळण तीन आहे। चला आम्ही चाललोय, आत्या देवापाशी गेल्यात, लवकर राहतात वारुळाला पण आम्हाला थोडा उशीर झाला, असू द्या म्हणून चाललोय। हे चाललं होतं आवरायचं, त्यांना म्हणणं आवरा मी येते तर वारुळाला जाऊन, वारुळाला जायचं राहिलं होतं। हा का आता धरा काय झालं? हा दुधू काय हो का? आमच्या आत्यांनी कसं ताट सजवलंय, थांबा तुम्हाला दाखवते तिथे ठोक ताट सजवतात, खिचडी नंतर शेंगदाणे घेतल्या, साखर घेतली, उदबत्ती व लाह्या, हे ज्वारी भाजून केलेल्या लाह्या, ह्याच्यात पीठ गव्हाचं, दोरा, हे नाग नरसुबा ते लागतं नाही आलं। आता आलं मला ऐकू राहू द्या, आम्ही व्हिडिओ काढत होते त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं। तर चला आता आम्ही चाललोय वारुळाला। राहू दे तिथं आल्यावर चिटको थांबा म्हणलं येतो माघारी। आणि सगळेजण आज वारुळाला गेले असतील तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 अशा शुभेच्छा। आणि सगळ्याच महिला वारुळाला गेल्या असतील, सगळ्यांनी उपास धरले असतील छानपैकी। भावाचा उपास धरला असेल, आम्ही पण धरलेला आहे। सगळेजण वारुळाला गेल्यानंतर खिचडी खातात। राहू दे हाय ती इथं, आलं तरी फोन लावतील तर आपण येऊ पाठदिशीने हे करून। चला सुद्धा मोठा नाही गावला आम्हाला, आत्यांची पूजा चालली, माझं राहिलं हे करायचं। चला मी पण घेते पूजा करून। काय ऊन लागतंय ग एकाय किती असं चपा 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 चपाचलं ऊन लागतंय। आमच्या आत्यांनी दोरा पिवळा केलाय, आमच्या इकडे पण दोरा गळ्यात बांधतात, कुठं कुठं बांधतात गळ्यात काय माहिती होय काय पण असं। हा तर आत्यांनी बांधला तर मी पण दोरा बांधते, मस्तपैकी पूजा झालेली आहे। तर झालं सगळं काम आणि आता 6 वाजले तर आम्ही चाललो आले आहे लाकडीला बाजार आणायसाठी। ती चेहरातून माणसाने एकदा असा एकदा तसा का दिसतो काय माहिती नाही, ती मोबाईलचं सेटिंग इकडे तिकडे हल्ली की तसं होतंय, ती गोऱ्याचं काळं काळ्याचं गोरं होतंय। सध्या आम्ही चाललोय लाकडीला, बाजार पण आणायचा। गाडी आणली बरं का नीट करून, 2-3 दिवस झाले नीट केली, पण हॉटेलवरतीच होती, ते रात्री घेऊन आले पोरांना शाळेत जायला। आणि आता बाजार आणून मस्तपैकी उद्याची तयारी झालं का? मोकळ्यात नुसतं महाग लागायचं। चला बाजार घेतला मस्तपैकी, आमच्या चिवूला पतंग घेतली आणि पतंग घेतली काय ग म्हणते त्याला बरोबर नाही नाही ते चित्र चित्र जोकरचं अयो काय सांगायचंय थोडासा। तुम्ही परत म्हणता बाजारा नाही गेला, बाजाराचा व्हिडिओ पण काढला नाही। घ्या पतंग आणि सगळं मटेरियल हो का आम्ही इकडून इथून नेतो, होलसेल दरात आहे आम्हाला स्पेशल सगळंच आहे, पोरांचे सामान परत घरातले सगळे लागणाऱ्या भरण्या ते वरती। अगं ती बाजार भरायला एकदम पिशवी लागते ना, एकदम मस्त गोल फिरून बाजार घेतलाय, काउंटरला ठेवलाय, बिल पण केलं तर भरायचं राहिलं भरवतो। सगळं व्यवस्थित मस्तपैकी असं मिळतं असं बरं सगळं सामान आहे। आम्ही कुठल्याही कुठल्याही कार्यक्रमाचा किंवा घरचा बाजार नेत असतो इकडंच एकाच जागेवर सगळं मिळतं। एकदा नेलं महिन्याचा बाजार की विषय मिटला। मी म्हटलं पैंजणच काढून घेतलंय तो हातात। आता किती वाजलेत मम्मी? 6 मस्त वाजले ते। आता काय करते, बाजार आणला की बाजार संपला होता,
तर उद्या सणाला डाळ आहे घरची, पण गूळ, सुटबडी, इलायची, परत नाही मग सगळं संपलं होतं. मग म्हटलं आपलं एकदाचा महिन्याचा बाजार आणायचा, एकदाचाच असतो. तेलाचा डबा उद्या आम्हाला सुट्टी. तेल डबा एकदा आणला ना, आम्हाला ह्या महिन्यात आणला म्हणजे पुढल्या महिन्यात आणायला लागेल. आम्हाला जातो 1-1.5 महिना, 1.5-2 महिने तेल डबा जातो. मी आत्ताच आणलाय पाठीमागच, त्याच्यामुळे आता आहे. मग साखर पण आम्हाला ह्याची मिळते, काय म्हणतात त्याला, कारखान्याची मिळते आम्हाला ऊसामुळे. बापू आमचं सदस्य असल्यामुळे. बापू सदस्य येतोय मग सप्पपती म्हणजे त्याला काहीतरी आहे शेअर. हा शिर. मग आम्हाला साखर मिळते ते 3 महिन्याची 15 किलो. मग आम्हाला थोडीफार कमी पडते, नाही पुरते. मग बाकीचा किरकोळ सगळा बाजार आणायचा. आता ही आणलाय बरं झालं मॅगी आणली, उद्या करून खाते. अण्णाने सांगितलेली, म्हणला मम्मी मॅगी आण, मला त्याला सर्दी मग काय खाऊ. 2च पुढे आणलं ते, 4 आणले, हा. दोघाला 2-2. उद्या उपास नाही ना मग मस्त पैकी. बाजार आणलाय, आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी. कुठली आणली सीताफळ ग? दीदीने आलती का द्यावं दिलं तर? गाव कुठे मला सापडलं नाही, तिला म्हणलं मम्मी आले मी हुडकून घेऊन येते. नाही दिलं. बर मी दिदी चल, त्या ह्याच्या पशी होतं दावं. मला सापडलंच नाही, मी अख्खा गोटाच छान बिनते. तिकडं ते हे ठेवलेलं ती सगळं कसं तूच बघणार ती मला काय सापडलं. नाही घालतो त्या. बरं असं चला, काही बाजार वतून ठेवते आधी, दावं देते उद्या झोका खेळायसाठी. झोका बांधायचा आहे महत्वाचं म्हणजे. बघ की अन्य कसलाय मला. काय काय एकच पुडा करून खा मॅगी. मला भूक लागली सोनं ग सोनं ग. आता सध्या अंधार पडलाय, ती 7-8 वाजले तर 7:30 वाजले असतील. बापूचं काय चालतं दाखव. काय नाही म्हणलं, बापूंचं काय चाललंय दाखव. पिक्चर बघतोय. काय करायचं आता, भाकरी वस्तूवर हाय बसलो. आता काम नाही काय नाही, अंधार पडला होय. असू द्या कसं असेल तसा. हा कटाळा आलाय आज इरबळ. चलू द्या. असू द्या, बापूंचा आराम चाललाय. हाय मम्मी. काय नाही, खिचडी करायची. तुला भूक लागली असेल की. आता कडे लागते खिचडी करायला. मी घासले की परत अण्णाने मॅगी करून खाल्लेली. हा चांगली घास, उपास सुटायचा. तसा कसा उपास सुटत? तुला म्हणलेलं वेपर्स आण मी. अगं वेपर्स तर माझ्या ध्यानातच नाही. तो हे आणले खजुरीचं पाकिट. खजूर वेपर्स नव्हतं अगं तिथं. कुरकुऱ्यातलं होतं की. कुरकुऱ्यातलं खाते ती का? हो आम्ही तर शाळेत कुरकुऱ्यातलं खातो. म्हणजे टोमॅटो नाही ह्याच असतं ते. तिथं नव्हतं ग तसलं वेपर्स. हे एवढं होतं मग तेवढंच म्हणलं चला खिचडीवर खायला. केळी हाया ती खायचं. किती खायचे बाई आता खिचडी. खिचडी काय एवढी खाऊ वाटते का? भाकरी कालवण्यासारखी. बरं आपली उलटी खायची. भूकला लय भूक लागली, दम निघत नाही म्हणून. आज काय म्हणली? काय नाही चाललंय माझं भाजी करायची. बरेच जण म्हणले तुमच्या इकडे काय आलू पंचमी आहे उद्या. आपल्या इकडे वाहवायला आज जातात का नाही? आजच जातात. मला कमी आले की तुमच्या इथं काय आजच जातात वैतावा. तुमच्या इथं जागा वेगळंच आहे. आपल्या इथं प्रत्येक जण ही सगळी आधीच वाहवा. आमचा इंदापूर तालुका हक्का म्हणाला आधीच जातो. आमच्या इथं आज उपास, उद्या पंचमी, परवा दिवशी सकरा किकरा म्हणजे सकरुबा. नाही उद्या पंचमी, परवा दिवशी सकरुबा करतात आमच्या इकडे. सकरुबा असतो. तुम्हाला सकरुबा दाखवू आम्ही कसलायची. आणि उद्या पंचमी. झोपत खेळायचं खरं बरं का.
पतंग आणलं नाही तुम्ही लई या. एकच पतंग आणली ती पण चिवून आणली नाही. तुम्ही कुठे पतंग उडवायचा आता? आम्ही उडवलं असते की आम्हाला उडवली. आणि आपला इंटरेस्टेड नसतो काय. अण्णा पतंग उडवायचा का हो? त्याला टायमिंग नाही का तेवढा? जाऊ दे ना मी जाणार उद्या हॉटेलवरती. जाऊ द्या पप्पा बरोबर. जावा दोघं जावा तेवढी पप्पाला मदत होईल. पप्पाला बोलायचं तरी कमी होईल वाटून व्हायचं. तिथे मस्तपैकी जाणार धोका बिका आपलं मस्तपैकी खेळत बसणार. तेवढंच बोलायचं कमी. अगं मम्मी काल काय झालं अंधारला झाला म्हणजे माणसं जरा हे होतात ना कसे पण ऐकतात म्हणून का नाही. दीपू काका म्हटलं तर आपल्या घरी नको थांबू व्हिडिओ काढायचा होता आम्हाला. ती बोकडापाशी घेणं जाऊन उद्या काढ. नाही काय म्हणताय? उद्याच काढणार. मिरची का? बस झाली खिचडीला. नाही खिचडीला तिखट करायची. मम्मी तुम्ही सकाळी मीठच का माझा काम येते आता मला. मीठच टाकलं नव्हतं ह्याच्यात. बस ही कर. आमची चालली गडबड. बटाटे छालायचे. 2 बटाटे टाकतो बस का खिचडीला. 2-3 टाकून चहा कर आधी मस्त पैकी. तुम्हाला मी मगाशी म्हणलेलं आता चक्कर आता चहा टिकत आहे का? आता चक्कर लावलाय बस का. खिचडी अशी करते कशी करू? अशी मिरच्या घ्या थोड्या. चांगली मोल सुटसुटीत लसलसीत काय म्हणतात आणि थोड्या मिरच्या घ्या. शेंगदाणा भाजावं लागतं. शेंगदाणा मी वाटकी घेतो. बघा माझी मेहंदी तर अजूनच रंगली. शेंगदाणा भरपूर टाकवायचं. बर कसं चाललंय तुमचं? मजेत चाललंय ना? आणि उद्या पंचमी त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. माझ्याकडून पण तुम्हाला सर्वांना काय आणि उद्या कसं आमच्यात पुरणपोळी ही सगळं आम्हाला करायचं. व्हायचं नाही. परत न झोका खेळायला जाणार नाही आम्ही उद्या झोका कुठं जाणार खेळायला आहे? नाही. जायचं तिकडं कुठं जिकडं झोका बांधलेला असेल तिकडं जायचं पण जायचंच. झोका खेळायचा पण उद्या. होय आत्या? कशाचं पहिल्यांदा पंचमी राहिली नाही पंचमी पहिले मम्मी परवा दिवशी आम्ही साड्या शाळेत घालून जाणार आहे. काय आहे परत शाळेत? आमच्या ते शुक्रवार. तरी नाही म्हणलं आणून कपाट का खाली घेतलंय साड्यांसाठी. कोण्या आणून तपल्या मम्मीचं. मम्मी ती बघ आता पण उडवतीय. चल मी पण जाते उडवायला. उद्या सगळ्यांना शुभरात्री. गुड नाईट. आणि कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा कमेंट करून. वारुळालाही गेलो होतो. थोडं काढलंय. तुम्ही म्हणता वारुळ नीट दिसलाच नाही. वारुळ असा छोटाच होता. लय मोठा पण नव्हता. इथे घालता ना. हा आणि आम्हाला झालता उशीर वारुळाला जायला. त्याच्यामुळे बायका सगळ्या वारुळावरून गेलते घरी. मी अश्विनी आत्या आम्ही तिघीच होतो. त्याच्यामुळे एवढा काही व्हिडिओ नाही जमला काढायला. इंस्टाग्रामला काढून टाकला होता तरी असं आता करतो खिचडी मस्तपैकी आणि खातो. बाय सगळ्यांना. गुड नाईट. शुभरात्री.